मित्रांनो, मुंबईतून चर्चगेट ते नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून मयंक लोहार आणि रोशन सुवर्णा यांच्यामध्ये वाद झाला. रोशनने दारूच्या नशेमध्ये स्वतःच्या बॅगेतील चाकू काढून मयंकवरती सपासप वार केले आणि मयंकचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे रोशन गेल्या 1.5 महिन्यापासून तो चाकू चुकून बॅगेत घेऊन फिरत होता. खून करून पळालेल्या रोशनला पोलिसांनी सीसीटीव्ही आणि त्याच्या शर्टवरच्या लोगोवरून ट्रॅक करून कुर्ला स्टेशनवरून बेड्या ठोकल्या. मित्रा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले की क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाचा सर्वनाश होतो. एका क्षणाच्या रागाने 2 कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली. पण इथं प्रश्न आपल्या सुरक्षेचा पण आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये एखादा माणूस 1.5 महिना रोज चाकू घेऊन फिरतो आणि कोणालाच काही पत्ता नाही. रेल्वे स्टेशनवरचे ते मेटल डिटेक्टर काय फक्त शोभेसाठी लावलेत का? आत गेल्यावरती ते टिप टिप वाजतात, पण आत माणूस चाललाय की चालता फिरता बॉम्ब आहे कोणाला समजत नाही. असं का होतं? तुमचं या सर्व घटनेवरती काय मत आहे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.